तर त्याच्यानुसार सगळ्यांना अर्ज केले असते. एक अशी शंका वाटते की एसीबीसीचं असल्यामुळे एखाद्या वेळेस समाज काढू नंतर. बरं, आता शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळी जी काही दिरंगाई या प्रकरणामध्ये चालू आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्यामध्ये, तर यामध्ये मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आता दिरंगाईबाबत खुलासा करण्याची मागणी होती समाजाकडून. आणि मीच त्यांना सांगितलं समाजाकडून, दिरंगाई अधिकाऱ्याकडून होती समाजाकडून. आता ते स्पष्ट नाही सांगता येणार, पण तशी प्रकारची मागणी होऊ लागली. नाही, दिरंगाई ही सरकारकडून, लोकांकडून नाही. उलटे स्टेटमेंट नाही द्यायचं. आम्ही समाज मानतोय, तुम्ही जे आर काढलाय आम्ही मानणारच तुम्हाला. आमच्याकडून त्याच चुका झालेल्या तिथून मागं. जो देत नाही त्याची वाहवा केलेली आहे, जो देतोय त्याचा सन्मान नाही केला. आता आम्ही बदललोय. जो आमच्या समाजाला देईन त्याचा सन्मान आम्ही पूर्ण क्षमतेनं करतो. विखे पाटील साहेबांनी जे आर काढलाय, त्यात फडणवीस साहेब सुद्धा आहेत, आम्ही सन्मानच केलाय. 5-7 महिन्यात एक ब्र शब्द नाही त्यांच्या विरोधात आमचा कसलाच. आम्ही सन्मानच केलाय. दिलंय ना, सन्मानच केला पाहिजे. देतो त्याला मान दिला पाहिजे, आम्ही देतो. दिरंगाई लोकांकडून नाही होत, दिरंगाई तुमच्याकडून होती. तुमच्या अधिकारीच काम करत नाही. दिरंगाई तिथून सुरू आहे, आमच्याकडून लोकांकडून नाही. तुमच्यावरती विश्वास टाकलाय, तुम्ही 17 संस्थांचा जे आर काढून टाका. अर्ज करायचे सांगा लोकांना. जसं की हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही जे आर काढला, स्थानिक चौकशी अहवालासारखे तुम्ही त्या एसओप्या दिल्या, त्याप्रमाणे लोकांनी जर दिलं तर तुम्ही अर्ज त्या पद्धतीने आले. स्थानिक चौकशी अहवालानुसार जर मराठवाड्यात अर्ज आला, तुम्ही ताबडतोब प्रमाणपत्र का देत नाही? जे आर मोठा का अधिकारी मोठा? जे आर म्हणजे कायदा आहे ना, कायद्यापेक्षा मोठा झाला का अधिकारी? का देत नाही? तुम्ही कार्यपद्धती जी नवीन करायची म्हणता विखे पाटील साहेब, ती अशी करा, जो अधिकारी व्हॅलिडिटी कुणबी प्रमाणपत्र देत नाही अर्ज आल्याच्या नंतर, त्याला जेलमध्ये टाका. ही कार्यपद्धती बदला. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर. तेव्हा अधिकारी नीट होती आणि तेव्हा आरक्षणाची संख्या वाढ. लोकांना तुम्ही सांगून दिले ना, ही जे आर तुमच्यासाठी काढला मराठवाड्याचा, तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल दिला, त्या अहवालाप्रमाणे तुम्ही अर्ज भरून द्या असं लोकांना सांगितलं. लोकांनी भरून दिल्यावर अधिकाऱ्याचं का चाललंय का काही त्याचं? त्याने सरळ सरळ प्रमाणपत्र देऊन टाकायचं जे आर नुसार. ही जे आर आहे आम्ही देऊन टाकलं. तुम्ही कोणासाठी थांबताय अधिकारी? स्थानिक चौकशी अहवाल आल्यावर तुम्ही थांबता कोणासाठी? केवढा मोठा प्रश्न आहे. तुम्ही कोणासाठी थांबायला? कुणी थांबविलंय का तुम्हाला? कोणाचा दबाव आहे का अधिकाऱ्यावर देऊ नका म्हणून? तुम्ही का थांबताय? जे आर पेक्षा मोठं नाही. जे आर काढलाय, स्थानिक चौकशी अहवालानुसार अर्ज भरून घ्यायचा आणि लगेच कुणबी प्रमाणपत्र देऊन टाकायचं लगेच. कार्यपद्धती बदलायची काय गरज? त्याला जोड लावा. कार्यपद्धती जोडायची तुम्हाला तर जो अधिकारी अर्ज केल्याच्या नंतर हैदराबाद गॅझेटियरच्या जे आर नुसार अर्ज केल्याच्या नंतर जो अधिकारी प्रमाणपत्र देणार नाही त्याच्यावर लगेच तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल. आत्ता अधिकारी पळत आहे. हे सगळं झालं नाही तर तुम्ही उपोषणावर ठाम अंतरवाढीतल्या येणाऱ्या जूनमध्ये. आपण समाजापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाहीच आहे जीवनात.